सो गाईज फायनली ज्या म्हणजे म्हटलं ना आपण ज्या गोष्टी बघण्याची खूप इच्छा होती त्या गोष्टीवर पोहोचलेलो आहोत. दिस इज वॉट स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि केवढा अवार्ड उभा आहे बघा. हे गाईज गुड मॉर्निंग. मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. आज सेकंड डे आहे. आज 14 फेब 2021. 14 फेब म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे. सो माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, जे कोणी हा ब्लॉग बघतात त्यांना. सो आजचाच दिवस सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही इथे गुजरातमध्ये केवाडियाला म्हणजेच गरुडेश्वरला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आलो होतो. जसं लास्ट टाईम आम्ही गोव्याला होतो तसं. सो कालची जर्नी खूप अमेझिंग झाली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघणार आहोत आणि त्याच्या आजूबाजूला 1-2 स्पॉट आहेत. जंगल सफारी आणि मे बी कॅक्टस गार्डन किंवा फ्लॉवर्सचं समथिंग काहीतरी गार्डन आहे, ते बघणार आहोत. सो बिफोर दॅट आता ऑलमोस्ट सकाळचे 6:45 होऊन गेलेले आहेत, म्हणजे 7 वाजत आलेले आहेत. आणि माझ्या समोरचा सकाळचा नजारा, समोर ही नर्मदा नदी आणि संपूर्ण धुकं पसरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून सूर्योदय झालेला नाही आहे. सो आय थिंक एक पुढच्या अर्धा तासामध्ये सूर्योदय होईल. सो त्याचा टाईमलेस घेण्याचा पण आपण प्रयत्न करूया. टिल देन सकाळची दृश्य. एक्झॅक्टली माझ्यासमोर आता नदीमध्ये एक माणूस बोटिंग करतो आहे छोट्याशा त्याच्या बोटबरोबर. मे बी गोप्रोमध्ये दिसत नसेल, बट दिस इज ग्रेट. खूप सुंदर वाटतं सकाळी. गाईज गुड मॉर्निंग. सकाळी 9:30 झालेत आणि आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. आत्ता ऑलमोस्ट आम्ही जस्ट एंटर केला. बॅग आणि हेल्मेट होती, सो ते जस्ट आतमध्ये ठेवलं आणि इथून आता आपल्याला दिसत असेल तुम्हाला, इथून समोरून एंटर केला आणि इथून सरळ चालत जाऊन राईट मारून आपल्याला समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत असेल. सो तिथे जाऊन आपल्याला पहिल्यांदा स्टॉप घ्यायचा आहे, म्हणजे तिथून आपण फोटोज काढू, प्रॉपरली स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू आणि नंतर एकदम टॉपला आपल्याला म्हणजे त्यांच्या चेस्टच्या इथे आपल्याला जायला भेटणार आहे. सो तिथे जाऊन पण आपण बघणार आहोत. चालेल. सो आय थिंक आता मी सगळ्यात पहिले वर जातो, कारण जो टायमिंग आमचा 9 ते 10चा आहे, सॉरी 8 ते 10चा आहे. सो आम्ही सगळ्यात पहिले जाऊन एंटर करतो, कारण एकदा ते बघून झालं की नंतर मग इथल्या आजूबाजूच्या गोष्टी बघता येतील. सो हा कम्प्लीट एंट्रन्स आहे. इथून सरळ जाऊन लेफ्ट मारून आपल्याला तिथे समोर जायचं. सो अमेझिंग स्वच्छता आणि गोष्टी ठेवल्यात समोर. तिथे त्यांनी डोंगरामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं नेमिंग केलेलं आहे, जसं नॉर्मली एखाद्या मेन स्पॉटला आपल्याला बघायला मिळतं. हा कम्प्लीट नर्मदेच्या पात्रामध्ये एक साईडला म्हणजे एकदम शहरापासून खूप दूर असा स्पॉट आहे. त्यामुळे इथे तशी बघता खूप शांतता वगैरे आहे. मस्त वाटतं. निकाल के रखिए आप. हाँ है. कशाला बंद केलं? सो जेंट्स आणि लेडीजची लाईन्स वेगळी आहे. चेकिंग खूप आहे, कारण ऑब्वियस हा एक हेरिटेज वास्तू आहे आणि आता जगप्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने खूप केलेल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पण पालन बऱ्यापैकी चांगलं केलं आहे.
सो गाईज फायनली चेकिंग झालेली आहे आणि हा समोर आहे आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी. फायनली खूप दिवस मी म्हणजे वाट बघत होतो ह्या स्पॉटला आपल्याला कधी जाता येईल किंवा हा स्पॉट आपण कधी एक्सप्लोअर करू. सो फायनली तो दिवस आला. सो गाईज दिस इज वॉट अमेझिंग. म्हणजे हा कम्प्लीट नर्मदेच्या नदीचा पात्र आहे आणि याच्यात त्यांनी कम्प्लिटली म्हणजे हे स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारलेलं आहे. समोर तुम्ही बघू शकता तर सगळं व्यवस्थित त्यांनी बांधून घेतलेलं आहे आणि नदीचं पात्र एवढं सुंदर दिसतं, क्लीन असं, स्वच्छता खूप आहे. इथे बोटिंग वगैरे पण होते. समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं आहे डोंगरामध्ये. आणि हा असा इथून जाण्याचा मार्ग त्यांनी केलेला आहे. 2-3 म्हणजे एस्केलेटर्स, म्हणजे जे वयस्कर लोक वगैरे त्यांना जास्त त्रास होणार नाही, ते लोक इझिली जाऊ शकतात. सो दिस इज अमेझिंग. म्हणजे चालण्याचा तुम्हाला जास्त त्रास नाही, तुम्ही स्ट्रेट पण चालत जाऊ शकता किंवा असं इथून पण जाऊ शकता. म्हणजे तेवढा चालण्याचा तुमचा त्रास वाचेल. सो दॅट्स अमेझिंग. आणि गाईज ही इथली गॅलरी आहे. म्हणजे जी स्टॅच्यू ऑफ युनिटीला अगदी ग्राउंड फ्लोअरला आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप लोक फोटो काढायला वगैरे एक्साइटेड आहेत. सर ऊपर जाने के लिए कभी है? इसके पीछे से ओके. वर झालं इथून मागून. सो आता आपण पहिले आपल्या टॉप स्पॉटला जाऊया आणि नंतर मग इथलं कवर करूया. सो ही आपली लिफ्ट आहे, व्ह्यूइंग गॅलरी लिफ्ट. इथून आपण टॉपला जाणार आहोत. सो सगळ्यात पहिले आपण वरचं बघून घेऊया दृश्य आणि मग आल्यानंतर खाली आपण इथलं सगळं कवर करूया. सो आता आपली तिकीट स्कॅन होते. सो फायनली आपली वेळ आली आता लिफ्टमध्ये एंटर करण्याची. सो या लिफ्टमधून आपण टॉपला जाणार आहोत. सो गाईज फायनली आपण व्ह्यूइंग गॅलरीला आलेलो आहोत. ही जी प्लेस आहे जिथे आपण आता सध्या आहोत ती प्लेस म्हणजे चेस्टचा भाग आहे. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्टचा भाग आहे. म्हणजे आपण आता त्यांच्या एक्झॅक्टली चेस्टमध्ये उभा आहोत. जगातला सगळ्यात उंच पुतळा 183 मीटरचा 182 मीटरचा. अमेझिंग. एक म्हणजे खरंच न भूतो न भविष्याती असं गोष्ट बघतोय. लुक ॲट दिस गाईज. कशा पद्धतीत बांधला गेलेला आहे. अमेझिंग स्ट्रक्चर आहे. आतून पूर्ण असं सगळं लोखंडाचं बांधकाम आणि बाहेरून पूर्ण दगडाचं त्याला स्वरूप देण्यात आलेलं आहे. आता आपण तिथून बाहेरून बघूया. अमेझिंग दृश्य. हा जो प्लेस आहे तो अगदी कम्प्लिटली चेस्टचा भाग आहे. सो माती नाही पण मातीचं स्वरूप देण्यात आलं आहे. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस टाईप. आणि खाली समोर नर्मदेचं पात्र आणि ते समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं आहे. खूप सारे लोक इथे एकाच वेळी जवळपास 200-300 लोक उभे राहू शकतात. सो गाईज हा कम्प्लिटली स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाजूचा चेस्टमधलाच हा भाग आहे. तुम्ही इथे कम्प्लिटली फिरू शकता. म्हणजे आजूबाजूला कसं स्ट्रक्चर बांधलं गेलं ते बघू शकता. दॅट्स अमेझिंग.
खरंच खूप अमेझिंग स्ट्रक्चर आहे. ते टॉयलेटच्या पण सुविधा वगैरे ठेवलेल्या आहेत एवढ्या उंचावर. कॅन यू बिलीव्ह गाईज? दोन्ही साईडला चेसचा भाग आहे, म्हणजे त्या साईडून पण तुम्ही बघू शकता आणि या बाजूने पण. ऑन द बोथ साईड देअर आर, म्हणजे बॅकचा पण बॅक साईडून पण तुम्ही बघू शकता आणि मागे पण चेसचा भाग. सो दोन्ही साईडून तुम्हाला दिसतं. ते आपल्याला माहिती पण मिळते. 6 किलोमीटर आगे महाराष्ट्र की बॉर्डर दोनों पहाड़ियों को कनेक्ट करता सामने सरदार सरोवर डैम और उसके पीछे का जो बैक वाटर है वो भी हम यहाँ से देख सकते हैं. और ये जो बहकर जा रही है वो नर्मदा के बीच में ये साधु आइलैंड था, उसको काट के यहाँ स्ट्रक्चर खड़ा किया. पहले 2 पिलर्स बनाए, मटेरियल्स कंक्रीट आयरन सब का उपयोग पिलर्स के अंदर किया है. और ये पूरी प्रतिमा को ब्रॉन्ज से कवर किया. बाहर का जो आउटर लेयर कवर है वो पूरा ब्रॉन्ज है. 85% कॉपर, 55% लेड, 3 जिंक, 4 मटेरियल्स मिक्स करके पार्ट्स बनाए. 6500 पीसेस ज्वाइंट करके पूरी प्रतिमा को कवर किया है. अंदर से हॉलो है. सरदार साहब का फेस इस तरफ रखने का रीजन सामने डैम है. उस प्रोजेक्ट का स्वप्न सरदार वल्लभ भाई पटेल का था. दूसरा रीजन उक्त सूर्य का देश जो पहली किरण पड़ती है वही सरदार साहब के फेस पे पड़ती है. सुबह से शाम तक कैसे चेहरा चमकता रहता है वैसे ही मेरे पूरे भारत देश वासियों का चेहरा चमके, इसलिए उनका फेस इस तरफ रखा हुआ है. इस प्रतिमा के डिजाइनर आर्किटेक्ट राम सुथार महाराष्ट्र के धुलिया डिस्ट्रिक्ट से आते हैं, उन्होंने किया है. उनकी उम्र 95 इयर्स के है. वो अभी हाल में दिल्ली में रहते हैं. नोएडा में उनका वर्कशॉप है. अभी भी वो कार्यरत है. जो राम जी की प्रतिमा बन रही है वो ही डिजाइन वो दे रहे हैं. ये पूरा प्रोजेक्ट L&T कंपनी को दिया है. लार्सन टुब्रो ने काम किया. 250 इंजीनियर्स, 3000 वर्कर्स रात दिन मेहनत करके 42 मंथ 3.5 इयर्स के अंदर कंप्लीट हो गया. स्टैच्यू ऑफ यूनिटी सरदार साहब का ही क्यों, 562 रियासतों को एक करना काम उनका था. उन्होंने यूनाइटेड करके आज हमारे देश को एक किया है. अखंड भारत के जो शिल्पी है वही सरदार वल्लभ भाई पटेल. और आज हम उनके दिल में होकर यहाँ से बाहर का व्यू देख रहे हैं. तो ये फ्रंट व्यू है, सामने बैक व्यू है, आसपास इंटरनल स्ट्रक्चर व्यू है. यहाँ पूरा राउंड घूमना है. उसके बाद जैसे आए हो वैसे ही नीचे जाना है. म्यूजियम है वो राउंड घूमना. बाहर जाके एस्केलेटर सीढ़ियाँ चढ़ के सरदार साहब के पाँव तक पहुँच सकते हो. वो देखने के बाद 4 नंबर गेट से एग्जिट होगा. 1 किलोमीटर आगे वैली ऑफ फ्लावर्स, 3 किलोमीटर आगे सरदार सरोवर डैम व्यू पॉइंट है. वो आपकी टिकट के अंदर इंक्लूड है. तो बस बाय पार्किंग से आपको बस लेकर जाएगी. अब अच्छे से देख लो, घूम लो. जय सरदार. जय सरदार. सो गाईज आता आपण वरची विविंग गॅलरी बघून आल्यानंतर आपण आता इथला जो ग्राउंड फ्लोअरचा जो स्पेस आहे तो आता आपण हे करणार आहोत. आणि ही इथली गॅलरी आहे जिथे सरदार वल्लभभाई पटेलांची जो चेहऱ्याचा भाग आहे तो इथे उभारला आलेला आहे. त्यानंतर इथे आजूबाजूला बरेच असे त्यांच्याविषयी माहिती सांगणारे किंवा गुजरातविषयी माहिती सांगणारे खूप सारे पोस्टर बॅनर लावलेले आहेत. अजून एक मागे पूर्णाकृती पुतळा आहे, तो पुतळा पण आपण बघूया. अमेझिंग पुतळा. हे ते मिनी थिएटर पण बांधलं आहे जिथे तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल आणि गुजरातविषयी बरीचशी माहिती मिळते. वॉट हे मिनी थिएटर जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी पूर्ण माहिती वगैरे तुम्हाला मिळेल. खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील सरदार वल्लभभाई पटेलांविषयी. छोटीशी एक गॅलरी पण उभारली आहे पुस्तकांची, म्हणजे लाईक लायब्ररी. पुस्तक काढते ही रिअल पुस्तकं नाही आहे, जस्ट लाईक खोटी त्याची म्हणजे चित्र चिटकवलेली आहेत.
पण त्यांना काय आवडते कुठल्या गोष्टींची त्या सगळ्या गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. अहमदाबादविषयी आणि सरदार वल्लभभाई पटेलांविषयी ते कंप्लीट माहिती खूप सुंदर प्रकारे म्हणजे इथला परिसर त्यांनी यूज केला आहे म्हणजे माहिती सांगण्यासाठी वगैरे. खूप साऱ्या गोष्टी खूप क्रिएट केल्यात म्हणजे युनिक अशा गोष्टी ज्या तुम्ही बघू शकता इकडे. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. वर एक बिबळ्या पण दिसतोय तुम्हाला. खरोखरच वाटतं ना बिबळ्या. सो गाईज आता आपण एक्झॅक्टली पुतळ्याच्या पायाजवळ जाणार आहोत. या एस्केलेटर्स आहेत आणि इथून तुम्ही बघू शकता आपण वर चाललेलो आहोत पुतळा बघण्यासाठी. सो फायनली तो क्षण येणार जिथे आपण अगदी पुतळ्याच्या जवळून पायाजवळून फोटो काढू किंवा पुतळा अगदी जवळून बघू. सो गाईज फायनली आपण पोहोचतो आहोत त्या अवाढव्य पुतळ्याच्या जवळ. अमेझिंग. फायनली आपण या पायाजवळ आलेलो आहोत. लुक ॲट दिस. एवढा मोठा पाय आहे. जस्ट अमेझिंग. सो गाईज ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आपण अगदी पायाजवळ आलेलो आहे आणि पाय बघा एवढे मोठे पाय आहेत. पायाची बोट आहेत ती अगदी कॅमेऱ्यातसुद्धा मावत नाही. आणि हा आहे मोठा असा पुतळा. 182 मीटर जगातला सर्वात उंच पुतळा. आणि समोर संपूर्ण असा नर्मदेचा पात्र. जस्ट ग्रेट. मस्त वाटलं. आता पूर्ण ब्रॉन्झने केलेलं आहे आणि अमेझिंग आहे म्हणजे क्लासिक. म्हणजे खरंच वर्षानुवर्ष हे सहज टिकू शकतं आणि जस्ट ग्रेट. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. मोठं कर ना असते. अरे ही मोठी कर ना स्टिक येड्या. हां आणि घे दोघांचा बरोबर म्हणजे तुझा मागचा. सो गाईज आता आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून झाला आहे आणि इथून आता आपण निघालो होतो. ऑलमोस्ट आय थिंक आता सकाळचे 10 साडेदहा झालेत. हे बघून झाल्यानंतर याच तिकीटमध्ये आपण फ्लॉवर्स व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि काय बघणार आहोत आपण याच्यामध्ये. जंगल नाही जंगल सफारी तर पैशाने आहे. सॉरी सरदार सरोवर डॅम आहे. लेट्स सी. सरदार सरोवर डॅम मला तेवढा इंटरेस्ट नाही आहे बघायचा पण जंगल सफारी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर बघायचं आहे. सो या दोन गोष्टी बघूया आणि मध्ये झाल्यानंतर आय थिंक इथे 1-2 तास जातील. सो 12-12:30पर्यंत आपल्याला निघायचं आहे कारण आपल्याला पुन्हा जवळपास 5-6 तास गाडी चालवायची आहे. 350 किलोमीटर इथून पुन्हा एकदा. सो त्यामुळे 2 गोष्टी लवकरात लवकर कवर करायच्या आहेत. सो आय होप तुम्हाला हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लेस आणि हा स्पॉट आवडला असेल. हा ब्लॉग पूर्ण बघा कारण अजून संपला नाही आहे. अजून 2 स्पॉट आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. सो ते झाल्यानंतर निघताना आपला हा ब्लॉग संपणार आहे. सो स्टिल देन स्टे ट्यून. व्हॅलेंटाईन डे आणि हो सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आमचा हॅपी व्हॅलेंटाईन डे खरंच हॅपी व्हॅलेंटाईन डे झाला. तुम्ही पण सगळं एन्जॉय करत असाल. ना की तो मला एवढे भारी भारी सरप्राईजेस देत असतो ना.